मॉड्यूल 13 ट्रान्सफॉर्मरसाठीच्या या संपूर्ण मार्गदर्शिकामध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही ITI इलेक्ट्रिशियनसाठी संकल्पना, व्यावहारिक आणि परीक्षा मार्गदर्शकांचा समावेश करू. ट्रान्सफॉर्मर म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वावर कार्य करतो. प्राथमिक आणि दुय्यम कॉइलमध्ये कोणताही थेट विद्युत संपर्क नसताना चुंबकीय क्षेत्रामुळे ऊर्जा हस्तांतरित होते. याबद्दल अधिक माहितीसाठी पुढील व्हिडिओ पहा. ट्रान्सफॉर्मरचा कोर उच्च चुंबकीय प्रवाह वाहून नेण्यासाठी आणि कमी नुकसानासाठी विशिष्ट संमिश्र धातूंनी बनलेला असतो. यात 93% स्टील आणि 7% सिलिकॉन स्टीलचा समावेश असतो. घनरूप कोर वापरल्यास ॲडी करंट्समुळे उष्णता निर्माण होते. लेमिनेशन आणि स्टेप डिझाईनमुळे हे नुकसान कमी होते आणि जागा वाचते. लेमिनेटेड कोर ॲडी करंट कमी करण्यासाठी वापरला जातो. उपयोगाच्या गरजेनुसार ट्रान्सफॉर्मर विविध आकार आणि वाइंडिंग पद्धतींमध्ये उपलब्ध आहेत. उदाहरणांमध्ये रिंग कोअर ट्रान्सफॉर्मर आणि ॲटो ट्रान्सफॉर्मर यांचा समावेश आहे. ट्रान्सफॉर्मर ऑइल इन्सुलेशन आणि कूलिंग प्रदान करते. लोडमुळे तेल गरम झाल्यावर ते विस्तारते, ज्यासाठी कन्झर्व्हेटर जागा देतो. ऑइल चाचणीने ओलावा निश्चित केला जातो. ब्रीदर हवेतील ओलावा शोषून ट्रान्सफॉर्मर तेलाची डायलेक्ट्रिक क्षमता राखण्यास मदत करतो. सिलिका जेलचा वापर यासाठी केला जातो, जो ओलावा शोषून घेतो. अंतर्गत बिघाडामुळे गॅस तयार झाल्यास बुकॉल्स रिले ओव्हरलोडिंग आणि शॉर्ट सर्किटपासून संरक्षण प्रदान करतो. टॉप फ्लोट स्विच ओव्हरलोडिंग परिस्थितीत सक्रिय होतो, तर एक्सप्लोजन वेंट दाब सोडतो. ट्रान्सफॉर्मरमध्ये कोर लॉस, स्थिर आणि कॉपर लॉस बदलणारे असे दोन मुख्य लॉसेस असतात. ओपन सर्किट चाचणीने कोर लॉसचे मूल्यांकन केले जाते, तर शॉर्ट सर्किट चाचणीने कॉपर लॉस ठरवला जातो. ट्रान्सफॉर्मर तेव्हाच सर्वोत्तम कार्यक्षमता देतो जेव्हा बदलणारे कॉपर लॉस स्थिर आयरन लॉसच्या बरोबरीचे असतात. कॉपर लॉस शॉर्ट सर्किट टेस्टद्वारे मोजले जातात. लोड वाढवण्यासाठी दोन ट्रान्सफॉर्मर समांतर जोडले जातात, तेव्हा त्यांचा फेज सिक्वेन्स जुळणे अत्यंत आवश्यक आहे. व्होल्टेज रेग्युलेशन 9.09% आहे. डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर डेल्टा स्टारमध्ये जोडलेले असतात, ज्यामुळे तटस्थ न्यूट्रल वायर मिळते. व्होल्टेज स्थिर ठेवण्यासाठी टॅप चेंजर वापरतात. हे व्होल्टेज गुणोत्तर बदलण्यासाठी उपयुक्त आहे. ट्रान्सफॉर्मरचे आयुष्य योग्य कूलिंगवर अवलंबून असते. लहान डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरसाठी ऑइल नॅचरल ऑन अँड कूलिंग पद्धत वापरली जाते. इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर मोजमापासाठी वापरले जातात, वीज वितरणासाठी नाही. करंट ट्रान्सफॉर्मर CT आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर PT रीडिंगमधील त्रुटी कमी करण्यासाठी उच्च दर्जाचे कोर साहित्य वापरतात. फेराइट कोर ट्रान्सफॉर्मर उच्च वारंवारतेसाठी वापरले जातात, ज्यामुळे रेडिओ रिसीव्हरमध्ये लॉस कमी होतो. पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर उच्च व्होल्टेज इन्सुलेशन मोजण्यासाठी उपयुक्त आहेत. ऑटो ट्रान्सफॉर्मर सर्किटला वेगळे आयसोलेट करू शकत नाहीत. ट्रान्सफॉर्मर हा एक स्थिर मशीन आहे, जो AC विद्युत ऊर्जेचे एका सर्किटमधून दुसऱ्या सर्किटमध्ये हस्तांतरण करतो. ट्रान्सफॉर्मरची क्षमता kVA मध्ये व्यक्त केली जाते, कारण लॉस व्होल्टेज आणि करंटवर अवलंबून असतात. ट्रान्सफॉर्मरचा व्होल्टेज रेग्युलेशन व्होल्टेजमधील फरक दर्शवतो, जेव्हा लोड नो लोडपासून पूर्ण लोडपर्यंत बदलतो. चांगल्या रेग्युलेशनसाठी हा फरक कमी असणे आवश्यक आहे. कोर ट्रान्सफॉर्मरमध्ये उच्च व्होल्टेज वाइंडिंग कमी व्होल्टेज वाइंडिंगच्या वर ठेवलेले असते, ज्यामुळे इन्सुलेशनची सोय होते. वाइंडिंगमध्ये कॉइल आणि कोरमध्ये योग्य जागा आवश्यक आहे. शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये चुंबकीय प्रवाहाचे दोन मार्ग असतात. यामुळे लिकेज फ्लक्स कमी होतो, ज्यामुळे ते कोर टाईप ट्रान्सफॉर्मरपेक्षा अधिक कार्यक्षम ठरतात. 3 फेज ट्रान्सफॉर्मरची कनेक्शन डेल्टा स्टार प्रकारची असतात, जी 3 वायर ट्रान्समिशनला 4 वायर डिस्ट्रीब्युशनमध्ये रूपांतरित करतात. यामुळे तटस्थ बिंदू उपलब्ध होतो. ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये एकच वाइंडिंग असते, जे प्राथमिक आणि दुय्यम दोन्ही म्हणून कार्य करते. हे वाइंडिंग मटेरियल वाचवते, परंतु सर्किटला वेगळे करू शकत नाही. ट्रान्सफॉर्मरच्या संरक्षणासाठी अर्थिंग आवश्यक आहे. हे वाइंडिंगमधील शॉर्ट सर्किटपासून संरक्षण करते आणि ह्युमन सेफ्टी सुनिश्चित करते. टँक अर्थ करणे महत्त्वाचे आहे. ट्रान्सफॉर्मरचे ऑइल गरम झाल्यावर विस्तारते आणि कन्झर्व्हेटरमध्ये साठवले जाते. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर तेल स्वच्छ आणि ओलावामुक्त ठेवणे महत्त्वाचे आहे. ब्रीदरमध्ये सिलिका जेलचा वापर ओलावा शोषण्यासाठी केला जातो. तेलातील ओलावा ट्रान्सफॉर्मरचे नुकसान करू शकतो, म्हणून सिलिका जेलचा रंग बदलल्यावर ते बदलणे आवश्यक आहे. कोर लॉस, हिस्टेरेसिस आणि ॲडी करंट कमी करण्यासाठी कोरचे लेमिनेशन आणि सिलिकॉन स्टीलचा वापर केला जातो. हे लॉस स्थिर असतात. शॉर्ट सर्किट चाचणीत कॉपर लॉसचे मूल्यांकन केले जाते, जे लोडनुसार बदलतात. ट्रान्सफॉर्मरच्या कार्यक्षमतेसाठी कॉपर लॉस कमी करणे आवश्यक आहे. ओपन सर्किट चाचणीने कोर लॉस, स्थिर लॉस मोजले जातात. या चाचणीत प्राथमिक वाइंडिंगला रेटेड व्होल्टेज आणि वारंवारता लागू केली जाते. ट्रान्सफॉर्मरचे लाईफ सायकल योग्य ऑपरेशन आणि देखभालीवर अवलंबून असते. नियमित तेल चाचणी, कोर इन्सुलेशन आणि वाइंडिंगची तपासणी आवश्यक आहे.
3 फेज ट्रान्सफॉर्मरसाठी डेल्टा स्टार, स्टार डेल्टा आणि डेल्टा डेल्टा असे विविध कनेक्शन पर्याय उपलब्ध आहेत, जे अनुप्रयोगाच्या गरजेनुसार निवडले जातात. ITI इलेक्ट्रिशियनच्या प्रथम वर्षासाठी ट्रान्सफॉर्मर मॉड्यूल 13 चा भाग आहे. ही माहिती तुमच्या परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.